मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माने सांगितली मन की बात। नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण बघूयात। IPL स्पर्धेत अखेर मुंबई इंडियन्सने विजयाचा गुढी उभारला आहे। दिल्ली कॅपिटल्सला 29 धावांनी पराभूत गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर 8व्या स्थानावर झेप घेतली आहे। या सामन्यात रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली, तसेच 49 धावांची खेळी देखील केली। तसेच दिल्ली विरुद्ध 1000 धावा करणारा विराट नंतर दुसरा फलंदाज रोहित शर्मा ठरला आहे। IPL स्पर्धेत सुरुवातीचे ते 3 सामने गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले होते। त्यानंतर चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ विजयाच्या ट्रॅकवर परतला आहे। दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली आणि 27 चेंडूत 49 धावा केल्या। यात 6 चौकार आणि 3 षटकार देखील आहेत। या सामन्यातील चांगल्या कामगिरीसाठी रोहित शर्माचा ड्रेसिंग रूममध्ये गौरव करण्यात आला, यावेळी त्यांनी आपल्या मनातील गोष्ट सर्वांसमोर बोलून दाखवली। रोहित शर्माने सांगितलं की ही एक अप्रतिम फलंदाजी कामगिरी होती। आपण सर्वजण पहिल्या गेमपासून असं करण्यासाठी प्रयत्नशील आहोत। यावरून स्पष्ट दिसते की सर्व फलंदाजांनी एकत्र येऊन संघाच्या ध्येयासाठी लक्ष दिले, तर वैयक्तिक कामगिरीनेही काही फरक पडत नाही। आम्ही अशा प्रकारची एकूण कामगिरी करू शकतो। मला वाटते की आपण बऱ्याच काळापासून बोलत आहोत। फलंदाजी प्रशिक्षक पोलार्ड, मार्क बाउचर आणि कर्णधार पांड्या यांना ते हवे आहे, त्यामुळे हे करणं अद्भुत आहे आणि ते दीर्घकाळ असंच राहो, असं देखील रोहित शर्मा पुढे म्हणाला। दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध 1000 धावांचा पल्ला गाठणारा रोहित शर्मा विराट कोहलीनंतर दुसरा फलंदाज ठरला आहे। मुंबईच्या पहिल्या विजयानंतर गुणतालिकेत 8वं स्थान गाठलं आहे। रोहित शर्माने या विजयानंतर 3 फोटो शेअर करत आनंद व्यक्त करत म्हटले आहे की खाते उघडले, ऑफ द मार्क। मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 गडी गमावून 234 धावा केल्या आणि विजयासाठी 235 धावांचं आव्हान ठेवलं। IPL स्पर्धेतील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या होती। विजयी धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 20 षटकात 8 गडी गमावून 205 धावा करू शकला। मुंबई इंडियन्सने हा सामना 29 धावांनी जिंकला, त्यामुळे नेट रन रेट सुधारण्यास देखील मदत झाली। सनरायझर्स हैदराबाद विरुद्धचा सामना 31 धावांनी मुंबईने गमावला होता, त्यामुळे नेट रन रेटवर फटका बसला होता। आता त्याची कुठेतरी भरपाई झाल्याचं दिसून येते। मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 11 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे आणि ही लढत देखील अत्यंत महत्त्वाची आहे आणि अत्यंत अटीतटीची होण्याची शक्यता आहे। तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो। मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माने आपली त्याची मनातील सर्व मन की बात सांगून दिली आहे। आता बघूया मुंबई इंडियन्स 11 तारखेला रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध जिंकतं का ते। अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।